हां, मुळे जाधव मॅथ्स क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे मुलांनो. आपण ह्या चॅप्टरमध्ये 8.1 ही एक्झरसाइज आपली चालू आहे. आपल्या चॅप्टरचं नाव आहे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आणि याच्यामध्ये एकमेव एक्झरसाइज आहे 8.1 आणि ह्या एक्झरसाइजचा एकमेव प्रॉब्लेम सध्या घेणं शिल्लक आहे, तो आता आपण घेतो आहे. आणि हा प्रॉब्लेम संपल्यानंतर मी तुम्हाला ह्या धड्यातली फॉर्म्युलेस पुन्हा एकदा समजून सांगेल काय काय आहे त्याच्यामध्ये. तर बघा मुलांनो, प्रॉब्लेम आहे, इट इज नोन दॅट 10% ऑफ सर्टन आर्टिकल्स मॅन्युफॅक्चर्स आर डिफेक्टिव्ह. म्हणजे काही आर्टिकल्स आहेत, काही वस्तू आहेत, त्या एका कंपनीमध्ये तयार होत आहेत आणि त्याच्यातल्या 10% ज्या आहेत त्या डिफेक्टिव्ह निघतात. म्हणजे जर एखाद्या कंपनीमध्ये 100 वस्तू तयार होत असतील तर त्याच्यातल्या 10 वस्तूमध्ये काहीतरी दोष असतात असं यानं सांगितलेलं आहे. मग त्याला प्रोबॅबिलिटी विचारलेली आहे आपल्याला, व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट इन रँडम सॅम्पल ऑफ 12 सच आर्टिकल्स. आपण एकूण 12 आर्टिकल्स घेतले, त्याच्यातले एकूण त्या सॅम्पलमधले किती आर्टिकल्स घेतले मुलांनो? 12 आर्टिकल्स घेतले आणि 9 आर डिफेक्टिव्ह. त्या 12 पैकी 9 डिफेक्टिव्ह असण्याची आपल्याला प्रोबॅबिलिटी काढायची. तर पुन्हा एकदा बघा, 10% काय आहे? डिफेक्टिव्ह आर्टिकल्स आहेत, म्हणजे पी घेऊया. 10% म्हणजे 10 डिवायडेड बाय 100, दॅट विल बी द 1/10. आता मला क्यूची प्रोबॅबिलिटी काढायची. क्यू विल बी द 1 मायनस पी, 1 मायनस 1/100, दॅट इज इक्वल टू 9/10. ही झाली मुलांनो पीची व्हॅल्यू, क्यूची व्हॅल्यू. आता आपण किती सॅम्पल्स निवडलेत? त्या एकूण बल्बपैकी 12 सॅम्पल्स निवडलेले आहेत. म्हणजे एनची व्हॅल्यू किती येईल मुलांनो? 12. जर माझ्याकडं एन, पी आणि क्यूची व्हॅल्यू प्राप्त झालेली असेल तर मी जनरल फॉर्म्युला तयार करू शकतो. फॉर्म्युला काय आपल्याकडे? पी ऑफ एक्स इज इक्वल टू एन सी एक्स पी टू द पॉवर एक्स क्यू टू द पॉवर एन मायनस एक्स. पी ऑफ एक्स यांची व्हॅल्यू काय मी मुलांनो बघा? 12 सी एक्स. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ पी? 1/10 टू द पॉवर एक्स. क्यूची व्हॅल्यू 9/10. एन मायनस एक्स, एन मायनस एक्स मीन्स 12 मायनस एक्स. हे झालेलं आहे. आता प्रोबॅबिलिटी कशाची विचारलेली आहे? 9 आर्टिकल्स काय आहेत? डिफेक्टिव्ह आहेत. म्हणजे आपल्याला काढायचे मुलांनो पी ऑफ 9, 12 C9, 1/10 चा पॉवर 9, 9/10 चा पॉवर 12 मायनस 9. फक्त काय केलं विद्यार्थ्यांना? लक्ष द्या इकडे. ज्या ठिकाणी एक्स आहे त्या ठिकाणी आपण 9 ठेवलेलं आहे. आता याचं कॅल्क्युलेशन मी इथं करतो मुलांनो. बघा, 12 C9चं काय येईल? 12 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 9 फॅक्टोरियल इंटू 12 C9 कशा पद्धतीनं लिहितो आहे लक्ष द्या. अगोदर किती लिहिलं मुलांनो? 12 फॅक्टोरियल डिवाइड बाय किती लिहिलं? 9 फॅक्टोरियल. आता 12मधून 9 मायनस करायचं तर किती येणार आहे? 3 फॅक्टोरियल. इथं लिहिलं आपण 3 फॅक्टोरियल इंटू 1/10 म्हणजे 1/10 टू द पॉवर 9 जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर, इंटू 9चा क्यूब अपॉन 10चा सुद्धा काय येईल मुलांनो? क्यूब येईल. कॅल्क्युलेशन खूप सोपं आहे. 12 फॅक्टोरियलला मी अशा पद्धतीने लिहू शकतो, 12 इंटू 11 इंटू 10 इंटू 9. जर मला 9 जवळ थांबायचं असेल तर तिथं फॅक्टोरियल नोटेशन देऊन टाकायचं. काय आहे लक्ष द्यायला मुलांनो? 12 फॅक्टोरियल 12 इंटू 11 इंटू 10 इंटू 9 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 9 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल. 3 इंटू 2 इंटू 1/10 टू द पॉवर 12. हे 9 आणि हे 3, 9 टू द पॉवर 3. ह्या 9 फॅक्टोरियलचा विस्तार का केला नाही मुलांनो? कारण हे 9 फॅक्टोरियल ह्या 9 फॅक्टोरियलसोबत कॅन्सल होऊन जाईल. हे कॅन्सल झालं मुलांना.
हे 3 दोन्ही 6, 6 दोन्ही 12, 11 दोन्ही 22, 9 टू द पॉवर 3. आता या ठिकाणी बघा हे 10 टू द पॉवर किती येईल मुलांनो, इथं 1 आहे, इथं 12 आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन केल्यास येईल 10 टू द पॉवर 11. मग मी हा आन्सरला थोडंसं चांगलं लूक यावं म्हणून मी असं लिहितो 9 टू द पॉवर 3 22 इंटू 9 टू द पॉवर 3 अपॉन 10 टू द पॉवर 11. तर मुलांनो ही झाली आपली प्रोबॅबिलिटी कशाची, 9 आर्टिकल्स डिफेक्टिव्ह असण्याची. ठीक आहे, तर मुलांनो हे लिहून घ्या. मुलांनो आपण बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचं रिकॅप बघूया. आतापर्यंत आपण काय काय पाहिलं. जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं की नाव असायला पाहिजे होतं बायनॉमियल प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. तर हे प्रोबॅबिलिटीचं डिस्ट्रीब्युशन आहे. बाय मीन्स 2, बाय मीन्स 2. ह्याच्यात 2 प्रोबॅबिलिटीज असतात. एक असते सक्सेसची प्रोबॅबिलिटी, दुसरी असते फेल्युअरची प्रोबॅबिलिटी. म्हणजे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनमध्ये 2च प्रोबॅबिलिटी असणार, एक आहे सक्सेस, एक आहे फेल्युअर. सक्सेसच्या प्रोबॅबिलिटीला आपण P म्हणणार आणि फेल्युअरच्या प्रोबॅबिलिटीला Q म्हणणार. 2च प्रोबॅबिलिटीज आहेत. मग 2 प्रोबॅबिलिटीची जर ॲडिशन केली मुलांना तर नेहमी किती येणार आहे, 1. कारण आपण पाहिलेलं आहे सम ऑफ ऑल प्रोबॅबिलिटीज इज 1. हे झालं इक्वल टू 1, म्हणजे P प्लस Q इज इक्वल टू 1. N म्हणजे एखादा प्रयोग किती वेळेस केलेला आहे, म्हणजे ह्याला काय म्हणता येईल, नंबर ऑफ ट्रायल्स. N म्हणजे काय येईल, नंबर ऑफ ट्रायल्स. कॅपिटल X काय असतो, नंबर ऑफ सक्सेस, नंबर ऑफ सक्सेस. सक्सेस किती वेळेस भेटलं आहे ते कॅपिटल Xची व्हॅल्यू म्हणजे स्मॉल एक्सच्या व्हॅल्यू येतात. हे झालं. मग आपण फॉर्म्युला पाहिला ह्याच्यासाठी P ऑफ X इज इक्वल टू NCX P टू द पॉवर X Q टू द पॉवर N मायनस X. हा फॉर्म्युला आपण P ऑफ Xचा पाहिला. X म्हणजे सक्सेसची व्हॅल्यू आहे, N म्हणजे एकूण किती प्रयोग झालेत, C फॉर द कॉम्बिनेशन, P म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस, Q मीन्स प्रोबॅबिलिटी ऑफ फेल्युअर. त्याच्यानंतर आपण पाहिलं मुलांनो मीन. या मीनलाच आपण एक्सपेक्टेड व्हॅल्यू म्हणलेला आहे. E ऑफ एक्सचा फॉर्म्युला याच्यामध्ये आपण पाहिला NP. काय पाहिलेला, N इंटू P. मीन नंतर आपण पाहिलं व्हॅरियन्स. व्हॅरियन्सचा फॉर्म्युला आहे NPQ. आणि तिसरं बघा मुलांनो, व्हॅरियन्स झाल्यानंतर स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणजे रूट ऑफ व्हॅरियन्स, स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स, पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घ्या, स्क्वेअर रूट ऑफ व्हॅरियन्स म्हणजेच काय मुलांनो, NPQ. हे पाहिलं. आता याच्यानंतर NCXचा फॉर्म्युला मी तुम्हाला, आता ह्या इतक्या गोष्टी आपण या धड्यात पाहिल्या. आणि NCXचं सुद्धा आपण पाहिलेलं आहे. NCX काय असतं, N फॅक्टोरियल X फॅक्टोरियल इन ब्रॅकेट N मायनस X फॅक्टोरियल. कॉम्बिनेशनच्या फॉर्म्युल्याकडे लक्ष द्या, कारण हा फॉर्म्युला आपण या चॅप्टरमध्ये यूज केलेला आहे. NCX इज इक्वल टू N फॅक्टोरियल अपॉन X फॅक्टोरियल इन ब्रॅकेट N मायनस X फॅक्टोरियल. आता याचे 1-2 मी तुम्हाला न्यूमरिकल उदाहरण घेतो. एक्झाम्पल 3C1 म्हणजे Nच्या ठिकाणी किती आलं मुलांनो, 3. Xच्या ठिकाणी किती आलेलं आहे, 1. मग आता ह्याला कसं सॉल्व करणार, 3 फॅक्टोरियल X फॅक्टोरियल म्हणजे किती मुलांनो, 1 फॅक्टोरियल. N मायनस X फॅक्टोरियल म्हणजे 3 मायनस 1 फॅक्टोरियल. 3 मायनस 1 फॅक्टोरियल. ह्याला सॉल्व केलं, 3 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल. कसं सॉल्व करणार याला मी, 3 फॅक्टोरियलला 3 इंटू 2 इंटू 1 म्हणा,
1 फॅक्टोरियल इज 1, 2 फॅक्टोरियल इज 1 इंटू 2. तर आन्सर किती आलेलं आहे मुलांनो? 3. आणखीन एक उदाहरण घेतो, या ठिकाणी लिहितो मुलांनो त्याला मी. एक्झाम्पल 11C2. 11C2. आता 11C2 काय येईल बघा. अगोदर किती फॅक्टोरियल लिहायचं? 11 फॅक्टोरियल. नंतर किती फॅक्टोरियल लिहायचं? 2. आता 11मध्ये किती मायनस करायचे मुलांनो? 2 मायनस करायचे. 11 मायनस 2 इज 9 फॅक्टोरियल. आता 11ला मी काय करू शकतो? 11 इंटू 10 इंटू असं आपण 1पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे 11 फॅक्टोरियल कॅन बी 11 इंटू 10 इंटू 9. आता 9च्या पुढे जर तुम्हाला जायचं नसेल तर 9 जवळ थांबा. इथं काय नाव द्यावं? इथं काय नोटेशन द्या? फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल इज 2 इंटू 1. हे 9 फॅक्टोरियल आहे. इट इज 9 फॅक्टोरियल. 9 फॅक्टोरियल काय झालं मुलांनो? कॅन्सल. आणि कॅल्क्युलेशन केल्यास किती आलं? 55. तर मुलांनो पेपर सेकंडचे आत्तापर्यंत आपण 2 चॅप्टर्स आपण संपवलेले आहेत, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. आता हे जे व्हिडिओज आहेत, समजा पहिल्या व्हिडिओजमध्ये नाही कळालं त्याला एकदा दोनदा पाहत जा, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात येतील. आता याच्यानंतर मी पेपर फर्स्टचा एक चॅप्टर स्टार्ट करणार आहे, त्याचं नाव आहे 3 डायमेन्शनल जॉमेट्री. तिचे व्हिडिओज मी अपलोड करणार आहेत. 2 चॅप्टर संपलेले आहेत. दोघांचे फक्त मी हे घेतलेले नाहीत, मिसलेनियस एक्झरसाइज. मग मिसलेनियस हे नंतर आपण अपलोड करूया, अगोदर हे एक्झाम्पल सोडवा. दोन्हीच व्हिडिओजमध्ये आत्तापर्यंतच्या व्हिडिओजमध्ये जे काही आपण शिकलो ते वारंवार बघत चला, कारण एकदा बघितल्यास कोणत्याही गोष्टी क्लिअर होत नसतात, त्याला वारंवार असं पाहावं लागतं. समजा असं होऊ शकतं की तुम्ही पहिल्यांदा व्हिडिओ पाहिला आणि तुम्हाला काहीच कळलं, पण त्याला दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा पाहिल्यास थोडंफार कळायला चालू होतं. ठीक आहे मुलांनो, आता ह्या 2 धड्याचा अभ्यास करा, ह्याच्यानंतर आपण एक्झाम ठेवूया. ओके.